जिल्हा परिषद शाळा म्हटलं की अनेकदा गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। मात्र जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने हा समज खोटा ठरवला आहे। या शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टविषयी इंग्रजीमधून आत्मविश्वासाने माहिती सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। एवढ्या लहान वयात विद्यार्थ्यांची स्पष्ट मांडणी आणि भाषेवरील पकड पाहून मी तर भारावून गेलो। विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व मेहनत स्पष्टपणे दिसून येते। शाळेतील सकारात्मक वातावरण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांवर दिला जाणारा वैयक्तिक भर यामुळेच हा बदल शक्य झाला आहे। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। पाटोदा पोस्ट ऑफिस प्रमुख श्री विनोद गर्जे यांचे प्रतिपादन ते जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित रोबोटिक प्रदर्शनात बोलत होते। पाटोदा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे 27 फेब्रुवारी शुक्रवार रोजी रोबोटिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 1ली ते 7वीतील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर केले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे पाटोदा शाखा प्रमुख श्री अमोल मुळे व पाटोदा पोस्ट ऑफिस प्रमुख श्री विनोद गर्जे यांची होती। मान्यवरांचे स्वागत केंद्र प्रमुख ढेरे सर, मुख्याध्यापक श्री बांगर जयराम सर यांनी केले। या प्रसंगी रोबोटिक ट्रेनर श्री ज्योती पवार मॅडम, श्रीमती राऊत मॅडम, श्रीमती माया गर्जे, श्रीमती काकडे साधना, प्राथमिक शाळा पाटोदाच या जायभाय मॅडम, श्रीमती सरस्वती भालेकर मॅडम, श्री बनसोडे सर, प्राथमिक शाळा क्रांतीनगर शाळेचे श्री रवी खेडकर सर, श्रीमती मनीषा ढेरे मॅडम, श्रीमती तरुसात्वम मॅडम, उर्दू शाळेचे श्री अजमत सर, कुमारी घोलपताई, श्रीमती राधा हजारे, श्रीमती हिराबाई राऊत, बालू राऊत व सर्व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुरेखा खेडकर यांनी केले। आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा पाटोदा इथे रोबोटिक एक्झिबिशनाचा उपक्रम होता। SBI बँकेचे मॅनेजर, आमचे मित्र श्री मुळे सर आणि मी आदरणीय बांगर सरांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलो। आणि खरंच हा मागील 1 तास कसा गेला ते समजलं नाही। शिक्षकांनी मुलांच्या रोबोटिक प्रणालीवर किंवा जे मेकॅनिकल गोष्टी आहेत ह्याच्यावर जो घेतलेली मेहनत आहे ती खरंच वाखजण्याजोगी होती। सगळ्या शाळेतील शिक्षकांना त्यांनी उपक्रमात सामावून घेतलं आणि अतिशय ह्या भागात जे विद्यार्थी आहेत हे एकदम खालच्या थरातले आहेत, ज्यांचे पालक छोटे मोठे कामं करतात, त्यांना घडवण्याचं काम या शाळेतले शिक्षक करतायत। मी याच्या आधी इथे 1-2दा भेटी दिलेल्या आहेत। अतिशय सुंदर काम आहे आणि एक्झिबिशन तर अगदी नामांकित CBSE शाळेला नाम लाजवेल अशा प्रकारचं पहिलीच्या लेकरांपासून अगदी 7वीच्या लेकरांपर्यंत विद्यार्थ्यांनी तयार केलेले जे प्रोजेक्ट होते त्याबद्दल ते जे बोलले ते खरंच खूप छान होतं आणि शिकण्यासारखं होतं। मला सुद्धा काही गोष्टी सर ते पाहून समजल्या। तर मी संबंध शाळेतील शिक्षक, केंद्र प्रमुख आदरणीय ढेरे सर, मुख्याध्यापक बांगर सर, सुरेखा खेडकर मॅडम, रोबोटिक लॅबच्या इंचार्ज ज्योती पवार मॅडम आणि संबंध सर्व शिक्षक यांचं विशेष अभिनंदन करतो की तुम्ही अशा स्तरावर काम करताय जिथून मातीतून सोनं काढण्यासारखं काम आहे। खरंच तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि नक्कीच अजून भविष्यात याच्यासारखे अनेक प्रोजेक्ट ह्या शाळेत पाहण्याची इच्छा आहे। आपण करावे, आम्ही आवर्जून भेट देऊ आणि असंच तुमचं वारंवार अभिनंदन करू। थँक्यू, धन्यवाद। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाटोदा या ठिकाणी दरवर्षी रोबोटिक एक्झिबिशन भरवलं जातं आणि या रोबोटिक एक्झिबिशनसाठी अतिशय सुंदर असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळत असतो। जगाच्या बाजारामध्ये रोबोटिक जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थी कसा पुढे राहील यासाठी शाळेमध्ये सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात आणि या ठिकाणी त्याचं प्रेझेंटेशन आज रोबोटिक एक्झिबिशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि हे सगळं उपलब्ध ज्यांनी करून दिलं असे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप नारायणकर यांनी जी काही रोबोटिक बनवण्यासाठी मुलांना लॅब उपलब्ध करून दिली आणि त्यासोबत रोबोटिक ट्रेनर आहेत आमच्या
ज्योती पवार मॅडम याही अतिशय एफर्ट्स घेऊन या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. या ठिकाणी सर्व मीडियानं सुद्धा याला चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचं एक्झिबिशन आयोजित करून नवीन नवीन उपक्रम सगळ्यांच्या समोर मांडण्याची या ठिकाणी तयारी आमच्या विद्यार्थ्यांची आम्ही सगळेजण मिळून करून घेऊया. थँक्यू. नमस्ते, माझे नाव सय्यद निदा सरफराज नवाज. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाटोदा. मी आता 6वी मध्ये शिकते. माझ्या मार्गदर्शक शिक्षिका ज्योती मॅडम. उद्योन्मुख तंत्रज्ञानाअंतर्गत माझ्या प्रयोगाचे नाव अवजड लोखंडी वस्तू किंवा साहित्य उचलणारे यंत्र. त्यासाठी लागणारे साहित्य: लोखंडी पत्रा, इंजेक्शन स्विच, 9 होल बॅटरी, कॅप, घोटीव कागद, नट बोल्ट, सलाईनचा पाईप, विद्युत चुंबक इत्यादी. या यंत्राची कार्यपद्धती म्हणजे हे यंत्र जेव्हा तांब्याच्या तारेतून विद्युत प्रवाह जातो तेव्हा लोखंडी खिळ्याचे तात्पुरत्या चुंबकात रूपांतर होते, ज्यामुळे लोखंडी वस्तू उचलतात. याची कृती: आम्ही सर्वप्रथम एक लोखंडी पत्रा घेतला ज्यावर रोबोटिक आर्म फिरू शकेल अशी रचना केली. त्यावर पत्र्याच्या पत्र्या वापरून हाताच्या विविध भाग जोडले. या हाताच्या शेवटच्या टोकाला लोखंडी वस्तू पकडण्यासाठी विद्युत चुंबक बसवला. याचे फायदे: हे यंत्र हाताळण्यास सुरक्षित व सोपे आहे. मोठ्या कारखान्यामध्ये व भंगार डेपोमध्ये या यंत्राचा वापर होतो. हे यंत्र वेगाने व अचूकपणे काम करते. अपघाताचा धोका कमी होतो. मानवी चुका टळतात. समुद्रातील अवजड लोखंडी वस्तू उचलण्यासाठी या यंत्राचा वापर होतो. उद्योन्मुख तंत्रज्ञानाची धरुकास करूया विकसित भारताचा अट्टहास. धन्यवाद. My name is Kunal. My school name is ZPCPS School Patoda. I am in a 6th standard. My project name is Bulgular Alam. We have using here some components: Arduino Nano, buzzer, LDR sensor, laser light, jumper wire. बँकेमध्ये किंवा ते शाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये चोर आला ना, हे वाचतं. घरी आल्यावर नाही वाजणार का? घरी वाचतं. My name is Shraddha. My school name is ZP School Patoda. I am in 4th standard. My class teacher name is Sarika Madam. My project name is Robotic Jula. We have used here some components: pillar, motor, and jumper wires, motor. Krishna. Hi, I am Riya. My name is Riya. My school name is ZPCPS School Patoda. I am in 1st standard. My project name is Robotic Jula. Adapter, dimmer, motor, switch, power jack, motor block, motor, 3 wheels, 7/4, idles, Krishna. चल जम्पर वायर्स. चला तर आपण बघूत हा कसा काम करतो. याचा उपयोग आहे की आपण ह्याचा उपयोग करू शकतो जत्रामध्ये. हे स्वयं झुला आहे. ह्याचा आपण उपयोग शो मध्ये करू शकतो, जत्रामध्ये करू शकतो तर किंवा जत्रामध्ये पण. आणि हा आहे रोबोटिक झुला. थँक्यू. Name is Swara. My school name is ZPCPS School Patoda. I am in 4th standard. My robotic trainer name is Jyoti Miss. My project name is obstacle detector. We have used here some components: adapter, sensor base, power supply, sensor base, not block, buzzer, light, obstacle sensor. We this project the path very clear robot. It is very useful project. We can see here. हे आपल्या भाषेत आधुनिक डोळे आहे आपण म्हणू शकतो. हे आपण घरी अशी कोणची वस्तू हरवली असेल तर हे डोळे वापरता येतात. थँक्यू.
My name is Admishan Vasayat. My school name is ZPCPS School Patoda. I am in 5th and my robotic trainer name is Jyoti. My project name is touchless doorbell. We are using here some components: Arduino Nano, IR sensor, jumper wire, buzzer, power jack. My name is Sajak Syed. My school name is ZPCPS School Patoda. I am a 5th and my robotic trainer name is Jyoti. My project name is touchless doorbell. त्याच्यासमोर व्यक्ती किंवा माणूस आला तो डिटेक्ट करतो. त्याच्यासमोर काळा रंग आला तो डिटेक्ट करत नाही. हे प्रोजेक्ट बँक किंवा हॉस्पिटल किंवा हाऊसमध्ये लावू शकता. थँक्यू. Sheikh. My school name is ZPCPS School Patoda. I am in 5th standard. My project name is Electrical Alarm. My trainer name is Jyoti ma'am. We are using some components: buzzer, Arduino Uno, jumper wires, rain sensor, power jack. I have connected. We are using some components. Connect buzzer, Arduino Uno, help of the jumper wire. Thank you. असे आहे की केव्हाही पाऊस आल्यावर आपण घाईमध्ये आपल्या घराच्या मध्ये असतात, म्हणून पाऊस आल्यावर हे बजर वाजतो. आपल्याला समजतो की पाऊस आलेला आहे. आपले कपडे भिजून टाकण्यासाठी आपण ते काढू शकता. थँक्यू. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.